भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमेन, हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचे अभिनंदन, आमचे नमस्कार. आणि येशू तुला भेटतो या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना आम्ही आमंत्रण देत आहे. देवाच्या नावाची स्तुती असो. आज परमेश्वराच्या वचनात जाऊया आपण. याकूब 1:17 याकूब 1:17, जेम्स 1:17. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याच्या छायेत जात नाही, असा ज्योतिमंडळाचा पित्यासून ते उतरते. प्रत्येक उत्तम देणगी, देवाचे प्रत्येक उत्तम दान, पूर्ण दान हे वरून म्हणजे स्वर्गातून येत आहे आणि ज्योतीच्या पित्या त्याच्याद्वारा येत आहे. सर्व काय वरून येत आहे. तुम्ही योहानाच्या सुवार्ता 3:1-2 मध्ये पाहता. John 3:1-2. योहान 3:1. पुरुषापैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता.
तो रात्रीच्या येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जे चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. तुम्ही या जगाच्या गुरुजी नाही, तुम्ही स्वर्गातून देवाकडून आलेले गुरुजी आहे. म्हणून तुम्ही फक्त वचन देत नाही, चिन्ह चमत्कार तुमच्या हाताने होत आहे, कारण देव तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर असल्याशिवाय असं काम होऊ शकत नाही. प्रेषितांची कृती 10:38 वचनामध्ये, ॲक्ट्स 10:38, प्रेषितांची कृती 10:38, नाझोरे येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करत व शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. चांगलं काम येशू करत राहिला आणि जे काय शैतानाच्या सत्तेखाली होते, शैतानाच्या अधीन होते, शैतानाच्या बंधनामध्ये होते, सगळ्यांना येशू बरं केला. कारण येशू स्वर्गातून आलेला देव आहे, एक जगातही नाही आहे. त्याच्याबरोबर देव होता. तुम्ही लूक 4:40 मध्ये, लूक 4:40, लूक 4:40 मध्ये पाहत आहे. मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगाने पिडलेले होते त्यांना त्याने त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले. नाना प्रकारचे बिमारी, नाना प्रकारचे रोग. आज तुम्ही हॉस्पिटलला गेलं तर तुम्हाला काय होत आहे? नाक भरत आहे, जा ENT डॉक्टर जा. पाय दुखत आहे, ऑर्थोपेडिक्सला जा. छाती दुखत आहे, अरे बापरे, तो कार्डिओ स्पेशलिस्ट त्याच्याकडे जा. प्रत्येक रोगासाठी प्रत्येक डॉक्टर, त्या रोगाबद्दल त्यांना ज्ञान आहे, त्या रोगाचे चिन्ह काय त्यांना ठाऊक आहे, या रोगाला बरं करण्याचा दवा काय त्यांना ठाऊक आहे. पण सर्व रोगाबद्दल एका डॉक्टरला ज्ञान असतो पण गंभीर ज्ञान नसतो. त्यामध्ये स्पेशलिस्ट होतात. पण येशू प्रभू असा आहे, नाना प्रकारचे रोग त्याच्याकडे आले तरी सर्वांना बरे केले. हालेलुया. आणि त्याच्या समोरून अशुद्ध आत्मा, शैतानी आत्मा पण पळून गेले. त्याला बघताच अशुद्ध आत्माच्या पीडित लोक पण बरं झाले. तुम्ही मार्क 1:39, मार्क 1:39, मार्क 1:39. मग तो सबंध गालीला त्याच्या सभासातून उपदेश करत व भूते काढत फिरला. भूते, ज्यांच्यामध्ये भूते होते त्यांना पण त्याने काढलं. आणखीन त्या मार्क 1:23 मध्ये, मार्क 1:23, मार्क 1:23 मध्ये, त्यावेळी त्याच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. पुढे वाचूया. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच आहे. शैतानाला राहू शकला नाही, तो ओरडत आहे. तू इकडे का आला? मला नाश करायला का आला? येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व याच्यातून निघ, असा आरडला 26 वचनामध्ये. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. बघा, येशू बरोबर देव होता, देवाचा सामर्थ्य होता. म्हणून अशुद्ध आत्मा स्वतः म्हणतात, तू का आला इकडे? आमच्या सत्यानाश करायला का आला? येशूला बघून भ्या लागले आणि येशूने त्यांना ओरडलं, निघून जातात. येशूने पण सांगितलंय, माझ्या नावाने तुम्ही सर्व अशुद्ध आत्माला पळवाल. अशुद्ध आत्मा, भूत, शैतानी आत्मा काय पण असू दे, वाईट आत्मा असू दे,
पण येशूच्या नावाने आपण त्यांना आज्ञा देताना आम्ही पवित्र आत्म्याने भरून राहायला पाहिजे, देवाच्या प्रसन्नताने भरून राहायला पाहिजे. येशू देवाचा पुत्र असून सुद्धा देव नेहमी त्याच्या संगी होता, देवाचा सामर्थ्य होता, पवित्र आत्मा आणि सामर्थ्याने येशू भरलेला होता. म्हणून अशुद्ध आत्मा पडू लागले. येशू देवाकडून आलेला आहे. आज पण देवाचं उत्तम दान, उत्तम आशीर्वाद तुम्हाला स्वर्गातून येणार आहे, तिकडून येणार आहे. एकदा येशू ख्रिस्त या जगामध्ये आलं तर फक्त चांगलं काम करायला, शैतानाला पळवायला एवढं नाही, तो सर्व मानवाकरिता जीव द्यायला आला. कारण पापी जनांना ताराव्यास ख्रिस्त येशू जगात आला. 1 तिमोथी 1:15 असं म्हणते, 1 तिमोथी 1:15. पापी लोकांना तारण्यासाठी येशू आला. पापी लोकांपैकी पापी लोकांना तारण्यास येशू जगात आला. मी त्यापैकी मुख्य आहे, मला सुद्धा येशू ख्रिस्ताने तारिले आहे, पौलुस म्हणतो. तारायला योहान 1:29 मध्ये, जॉन 1:29, योहान 1:29 मध्ये योहान येशूला बघून असं म्हणतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा खोकरा. हो आमचे प्रियजनो, येशू स्वर्गातून आला देवाच्या सामर्थ्य दाखवण्यासाठी एवढं नाही, पण देवाचे प्रेम मानवाबद्दल किती आहे आणि त्या प्रेमामुळं येशू जगात आला आणि तुमच्या आमच्या पापांसाठी, पातकांसाठी तो कल्वरी क्रूसमध्ये मरण पावला. तो गाडीला गेला, पण देव असून तो तिसरा दिवस जिवंत उठला आणि स्वर्गात निघून गेला. तर स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे सिंहासनामध्ये बसलेला आहे. प्रत्येक चांगलं दान स्वर्गातून येते. याकूब 3:17 मध्ये, याकूब 3:17, जेम्स 3:17, वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध आहे. वरून येणारे ज्ञान, ज्ञान वरून येते, स्वर्गातून ज्ञान येते. तुम्ही याकूब 1:5 मध्ये, जेम्स 1:5, याकूब 1:5 मध्ये, जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, कमी असेल, तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उधारपणे देणग्या देतो, ज्ञान देतो. पहिला राजा 3:9 मध्ये, फर्स्ट किंग्स 3:9, पहिला राजा 3:9 मध्ये सुलेमान नावाचा एक बाळाने देवाकडे असं मागितलं, यास तो आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? सावधान चित्त म्हणजे ज्ञानाचा. आणि सालमने हा वर मागितला म्हणून त्याच्या हा भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाले. 12 वचनामध्ये वाचत आहे, 12 वचन देवबापाने म्हटलं, म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो, मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो, तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. एवढं मोठं तुला बुद्धिमान बनवतो, विवेक चित्त देतो. देवापण एवढं त्याला ज्ञान दिलं. आणि पहिला राजा 4:29 मध्ये, फर्स्ट किंग 4:29, पहिला राजा 4:29 मध्ये देवाने सालमोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्र काठच्या वाळूसारखे विशाल मन दिले. एवढं बुद्धी, एवढं ज्ञान त्यानं दिलं. बाळानो, युवानो, तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता असेल, ज्ञानाच्या भंडार येशूकडे आहे. स्वर्गातून तुम्हाला ज्ञान भेटेल, स्वर्गातून सगळं सर्व वरदान येतो. आणखी तिसरी गोष्ट, जसं मी सांगितलं, येशू या जगामध्ये चांगलं काम करण्यासाठी आला, चांगलं भाषण देण्यासाठी आला, शैतानाला पळवायला आला. याच्याबरोबर तो तुमच्या आमच्याकरिता तो जीव द्यायला आला होता. म्हणून लोकांनी त्याला धरून त्यावेळचा राजा पिलातुस इकडे नेले आणि त्याने पिलातुसमोर येशूवर खूप 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 आरोप लावले.
याने असं म्हटलं, असं म्हटलं, असं म्हटलं, देवाचा पुत्र म्हणतो, तो देवळाला तोडून टाकेल म्हणतो, काय काय म्हणले. पण येशूने काय जबाब दिला नाही. मग पिलातू राजा येशूला बघून विचारतो, योहान 19:10 आणि 11 जॉन 19:10-11, पिलाताने त्याला म्हटले, अरे माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही का? अरे माझ्याकडे अधिकार आहे, तुला सुटकारा देऊ शकतो किंवा क्रूसावर तुला टांगू शकतो. पण येशूने काय दिलं, काय उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. अहो, तुमचा माझ्यावर काय अधिकार नाही, पण स्वर्गातून तुम्हाला आज अधिकार दिलेला आहे मला मरणाचा दंड द्यायला. स्वर्गातून अधिकार मिळाल्याशिवाय कोणाचा सत्ता आमच्यावर चालणार नाही, कोणाचा हक आमच्यावर चालणार नाही, हे विश्वास धरा. येशू म्हणतो स्वर्गातून अधिकार येते, प्रत्येक अधिकार. आज आमच्यावर पुष्कळ अधिकारी, बायबल का म्हणते, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अधिकारी गणासाठी, मंत्र्यांसाठी, देशाच्या सत्तेमध्ये असल्या त्या लोकांसाठी प्रार्थना करा. म्हणजे आमचा देश शांतीपूर्व राहता येईल, आमच्या देशामध्ये सुखी राहू शकते. असं म्हणणारं केवळ पवित्र शास्त्र आहे आणि प्रभू येशू आहे. देशासाठी प्रार्थना करा, देशाच्या नेत्यांसाठी प्रार्थना करा, देशाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा. देश सुखीने राहायला पाहिजे. परमेश्वराच्या लोक देशासाठी प्रार्थना करायला पाहिजे, देवाची आवड आहे. दुसरा इतिहास 7:14, 2 Chronicles 7:14, दुसरा इतिहास 7:14, माझं लोक प्रार्थना केले तर देशातून क्लेश मी नाहीशा करेन. आपल्या देशातून क्लेश, संकट, महामारी सगळं हटून जायला पाहिजे का? देवाचे लोक प्रार्थना करायला पाहिजे असं देव म्हणतो. तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही दुसऱ्याकडे पाहू नका, त्यांनी प्रार्थना नाही केली त्याने तू प्रार्थना केले का? स्वर्गातून अधिकार मिळते. स्वर्गातून आणखीन एक गोष्ट सांगतो, स्वर्गातून काय मिळते. लूक 3:21 आणि 22, लूक 3:21-22, लूका 3:21 आणि 22. सर्व लोकांनी बप्तिस्मा घेतला व येशू बप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असं झालं की आकाश उघडले गेले, स्वर्ग उघडले गेले. पवित्र आत्मा देग रूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. स्वर्गातून पवित्र आत्मा येतो, स्वर्ग उघडतो आणि पवित्र आत्मा येतो. प्रेषितांची कृती 10:44 ॲक्ट 10:44, प्रेषित 10:44. पेत्रस संदेश देत राहिला. पेत्राचे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला, स्वर्गातून उतरला. प्रेषितांची कृती 2:4, ॲक्ट्स 2:4, 120 लोक वरच्या मजल्यामध्ये प्रार्थना करत होते. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्माने परिपूर्ण झाले आणि आत्माने जसजसे त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. स्वर्गातून पवित्र आत्मा येतो. येशूने म्हटलं लूका 24 त्याच्या 49, लूका 24:49, लूक 24:49, पहा माझ्या पित्याने देऊ केलेले देणगी मी तुमच्याकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरूशलेम शहरात राहा. स्वर्गातून सामर्थ्य येणार, ते पवित्र आत्मा आहे, वरून येते, वरून येते. शिमशा नावाचा एक ग्रस्त होता, त्याला देवाने निवडले होते आणि एकदा त्याच्यासमोर एक सिंह आले. तुम्ही शास्त्रे 14:5-6 जजेस 14:5-6, शास्त्रे 14:5. समशोन आपल्या आईबापा सगळं तिमना घेते गेला. तो येथील द्राक्ष मळ्याजवळ येऊन पोचला तेव्हा एक तरुण सिंह गर्जना करत त्याच्या अंगावर आला.
तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि हातात काही हत्यार नव्हते तरी त्याने करडू फाडाव्यास तसे त्या सिंहाला फाडून टाकले. सिंहाला फाडून टाकले, कारण वरून एक सामर्थ्य येत आहे, देवाचं सामर्थ्य. मग आमचे प्रिय बंधू बहिणीनो, शरीरामध्ये ताकद आहे, मी पैलवान आहे, हो मला 6 पॅक आहे, 7 पॅक आहे, हे सगळं राहू दे, पण शत्रू शैतान सिंहासारखा येणार, अशुद्ध आत्मा येतील, तेव्हा त्यांचा पराभव करण्यासाठी तुमच्या शरीराची ताकद पुरणार नाही. स्वर्गाचे सामर्थ्य, ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, देवाकडे मागा. त्या स्वर्गाच्या सामर्थ्य मला भर प्रभू राजा. सिमसोनाला भरलं, प्रेषितांना भरलं, पौलुसना भरलं, कोर्नेलीच्या घरातील सर्वांना भरले. आम्हाला भर प्रभू, त्या स्वर्गाच्या सामर्थ्य आम्हाला पाहिजे. स्वर्गातून उतरून येऊ दे, म्हणजे आम्ही शैतानाला जिंकू शकतो. या जगाच्या सर्व संकटाला बागून आम्ही घाबरणार नाही, उपद्रवाला बघून घाबरणार नाही, कारण देवाच्या सामर्थ्य, स्वर्गाच्या सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. हालेलुया. ते सामर्थ्य मिळवून घ्या. चला आपण प्रार्थना करूया. ए बाला दलगना शेंगेला दिया नमाने माउन दरगना आरी बदू नगना शखेला दी नगना शिया गलबा. धन्यवाद प्रभू, धन्यवाद पिता, धन्यवाद पिता, धन्यवाद पिता, धन्यवाद पिता. सर्व काय चांगलं धान आणि वरदान वरून स्वर्गातून उतरून येते प्रभू, आणि सर्व ज्ञान वरून उतरून येते, आणि सर्व अधिकार स्वर्गातून येते, आणि पवित्र आत्मा देवाचं सामर्थ्य स्वर्गातून उतरून येते प्रभू. आज पण देवाचं सामर्थ्य तुझ्या लेकरावर उतरून येऊ दे प्रभू राजा, आणि ज्यांना ज्ञान पाहिजे त्यांना ज्ञान वरून येऊ दे प्रभू. आणि देवापा, तुझ्या जे अधिकार स्वर्गाचे आहे ते प्रत्येकाला मिळून दे प्रभू. शैतान जगाचा अधिकारी म्हणतो, पण त्याच्यावर अधिकार येशूचा आहे. येशूच्या नावाने सर्व शैतानाचं बंधन, शैतानाचे सर्व अडकळ येशूच्या नावाने तुटून पडू दे प्रभू. शेरासारखं, एक शेरसारखं त्यांच्या समोर येणारा सर्व शत्रूचं काम येशूच्या नावाने नाश होऊ दे प्रभू. शैतानाच्या कामाला नाश करण्यासाठी येशू ख्रिस्त प्रकट झालेला आहे. आणि देवाच्या सामर्थ्याने भर, ज्ञानाने भर प्रभू, आणि स्वर्गातून चांगलं उत्तम धान प्रत्येकाला भेटू दे. जे काय ते दान मागतात, जे काय आशीर्वाद मागतात, जे काय गोष्ट व्हावी म्हणतात, ते सगळं होऊ दे येशूच्या नावाने. आशीर्वाद कर येशूच्या नावाने मागितो म्हणा, ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता आपण भेटूया. आमेन, आमेन, आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334249695.